सारं काही बाबाराव मुसळे. रविवारचे कथा वाचन भाग 45. कथेचे नाव बाकी 20 रुपयांचं काय. मित्रहो, ही कथा किशोरच्या 2015च्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली होती पहिल्यांदा. किशोर हे अत्यंत लोकप्रिय असं शासकीय नियतकालिक आहे आणि ते मुलांच्या मध्ये आणि शिक्षकांच्या मध्ये शाळेमध्ये अतिशय लोकप्रिय असं हे मासिक आहे. तर याच्या 2015च्या दिवाळी अंकामध्ये ही माझी जी कथा आहे बाकी 20 रुपयांचं काय ही प्रकाशित झाली होती. आणि त्याच्यानंतर मग लगेच साधारणतः मी सालच सांगतो त्याचं 2016 मध्ये म्हणजे एका वर्षानंतर ही कथा बालभारतीच्या वर्ग 6च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली. बालभारतीच्या वर्ग 6च्या अभ्यासक्रमामध्ये ती समाविष्ट झाली 2016 मध्ये. आणि आजही ही कथा वर्ग 6वीला अभ्यासात आहे. तर या कथेबद्दल आणखी 1-2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. त्या विशेष ह्या की या कथेचं हिंदीमध्ये रूपांतर, अनुवाद म्हणू आपण त्याला, रूपांतर नाही, हिंदीमध्ये अनुवाद प्रमोद पडवल आणि उमेश कुमार ही मंडळी वाराणसीची आहेत. दोघेही तिथल्या विद्यापीठामध्ये असतात. तर ह्या दोघांनी केलेलं आहे. आणि या अनुवादित हिंदी कथेचा समावेश त्यांनी किस्सों की दुनिया मराठी बाल कहानियों का प्रतिनिधी संकलन असं एक पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यामध्ये या कथेचा त्यांनी समावेश केलेला आहे. ही माझ्यासाठी फार गौरवाची बाब आहे. एवढ्यावरच हे थांबला नाही मित्रो. तर त्याच्यानंतर सालही सांगतो 1 मिनिटात. - 2022 मध्ये हीच कथा सॉंग्स ऑफ द लिलीज या दिल्लीहून प्रकाशित झालेल्या पुस्तकात, त्याचं नाव आहे कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज फॉर चिल्ड्रेन. तर या पुस्तकामध्ये ही कथा इंग्रजीतून अनुवादित केली आणि त्याचे अनुवादक आहेत नांदेड येथील डॉक्टर प्राध्यापक ज्ञानेश्वर डिहोळे. असा या कथेचा प्रवास आहे. मित्र, आणखी 2 गोष्टी मी सांगतो. एक की ही कथा मला कशी लिहावीशी वाटली, म्हणजे ही कथा लिहिण्यामागे माझी प्रेरणा काय होती. मी अन्सिंगच्या शाळेमध्ये 5वी ते मॅट्रिक पर्यंत शिकलो. त्यावेळेस मला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक न रु कान्हेड हे 9वी आणि 10वीला इंग्रजी शिकवायला होते. संदीप भैक, किशोर वेलादी, नाट्यरसिक, वा छान, अरुण विघ्ने सर, धन्यवाद. तर हे कान्हेड सर मला त्यावेळेस 9वी 10वीला इंग्रजी शिकवायला होते. फार विद्वान. आज त्यांचं वय जवळपास 83-84 एवढं असेल. तब्येत छान आहे त्यांची. राहतात अन्सिंगला आणि अधूनमधून मी त्यांच्याकडे जात असतो, त्यांना भेटत असतो. तर एका भेटीमध्ये त्यांनी मला छोटासा एक किस्सा सांगितला होता आणि तो जपानी किस्सा होता. आणि तो सांगून मला म्हणाले की बाबाराव, तुम्ही याच्यावर एक आपल्याकडचं वातावरण घेऊन अशी एक कथा तयार करा. म्हटलं सर सांगा काय आहे ती. मग त्यांनी तो मला किस्सा सांगितला तो असा
की जपानमधल्या एका मोठ्या शहरात एका नुक्कडवर म्हणजे कोपऱ्यावर एका माणसाचं चहाचं दुकान असते. आता हे आपण इमॅजिन करायचंय, समजून घ्यायचंय की खरोखरच तिथं चहाचं दुकान असेल काय. तुम्ही म्हणाल आपल्याकडे आहेत भारतात तसे तिथेही असतात का, पण समजून घेऊ आपण की असं चहाचं दुकान एका नुक्कडवर एका कोपऱ्यावर आहे. आणि तो माणूस चहा करायचा आणि शेजार पाजारची जी ऑफिसेस होती म्हणजे उंच उंच इमारतीमध्ये 5व्या 6व्या 7व्या मजल्यावरच्या त्या ऑफिसेसमध्ये तो पुरवायचा. काय झालं की एकदा त्याचा वर्ग 6वीत शिकणारा मुलगा त्याला सुट्टी असल्यामुळे तो त्या ठिकाणी आला आणि आपल्या बाबांना मदत करू लागला. तर बाजूच्या एका बिल्डिंग मध्ये चहा त्याला नेऊन द्यायचा होता. तुम्ही म्हणाल की काहो जपान आणि बिल्डिंग, तेही इमॅजिनच करायचं आहे, कारण जपानमध्ये भूकंप फार होतात आणि कधी होईल त्याचा नेम नाही. त्याच्यामुळे तिथल्या बिल्डिंग आपल्याकडच्या सारख्या 25-25 30-30 मजली नसतात असं मला वाटते बरं काय, आणि खरं आहे ते. पण तो मुलगा ज्या बिल्डिंग मध्ये चहा घेऊन गेला त्या बिल्डिंग मधल्या अधिकाऱ्यानं चहा पिणं झाल्यावर त्याला एक तिथली 100 रुपयाची नोट, आता तिथला रुबल वगैरे काय आहे ते मला माहित नाही, नाणं काय आहे त्यांचं चलन काय, तर 100 रुपयाची नोट त्याला दिली आणि त्याला म्हणाले बाळा माझ्याकडे चिल्लर नाही, तेव्हा तू या 100 रुपयाची चिल्लर कर, तुझे जेवढे झाले असतील तेवढे मला परत आणून दे. तो मुलगाही म्हणाला सर ठीक आहे देतो आणून. आणि तो मुलगा पायऱ्या उतरून खाली आला, रस्त्यावर आला, रस्त्याच्या मधोमध आला आणि एक भयानक आवाज आला जमिनीतून गडगड 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 असा, आणि पाहतो तर ती इमारत सगळी खाली खचून गेली, जमीन दोस्त झाली. त्या मुलाला आपल्या वडिलाचं काय झालं असेल, त्यांच्या अंगावर एखादी इमारत कोसळली असेल काय याची चिंता वाटली नाही. त्याला चिंता वाटली त्याच्या हाती असणाऱ्या 100 रुपयाच्या नोटेतल्या त्या साहेबांना परत द्यायच्या पैशाची, की आता हे पैसे मी कोणाला देऊ आणि माझ्याजवळ तरी कसे ठेवू. पहा बालकाची जी भावना असते, बालकाच्या ह्या ज्या भावना आहेत, देश प्रांत धर्म जात वंश ह्याच्या पलीकडे जाऊन बालक जे असतात त्या अतिशय निरागस असे असतात. आणि ही कथा त्यांनी सांगितल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं सर मी नक्की लिहीन याच्यावर. मनामध्ये कथा आकार घेऊ लागली. आणि त्यावेळेस एक दुर्दैवानं माझ्या एक घटना आमच्या घरी घडली होती. माझ्यापेक्षा लहान असणारा भाऊ पंडित त्याचं नाव, तो फुफ्फुसाच्या कॅन्सरनं आजारी होता. त्याला मीच नागपूरच्या डॉक्टर आनंद पाठक या तज्ञ कॅन्सर डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी घेऊन जात होतो. तेव्हा त्या डॉक्टरांनी केलेली ट्रीटमेंट ही योग्य आहे का हे तपासून पाहण्यासाठी, म्हणजे काय त्याला सेकंड ओपिनियन असं म्हणतात, हे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी आम्ही त्याला घेऊन टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे इथं गेलो. आणि मित्र तिथलं वातावरण पाहिल्यावर म्हणजे कसे लोक ते पेशंट तर मरायला झालेलेच होते, त्यांच्या डोळ्यात कुठली चमक नव्हती, पण त्याच्याही पेक्षा अधिक चिंताग्रस्त त्यांच्यासोबतची त्यांची नातेवाईक मंडळी होती. काही लोक ज्यांच्याजवळ ऐपत नाही तिथं राहण्याची, पैसा नाही काही नाही कुठेतरी बाजूला बसलेले आहेत, भिकारी असल्यासारखे वाटतात, अंघोळ नाही पाणी नाही, राहायची जागा नाही, खायला भोजन नाही. आणि काही लोक श्रीमंत सुद्धा. एक कसं विषम चित्र ती तुम्हाला पाहायला मिळालं. आणि मग माझ्या कथेतला जो कोणी नायक आहे तो पहिल्यांदा तिथं माझ्या मनात अवतरला. त्याचं नाव राजू. आणि मी ठरवलं की या राजूला इथंच आपल्याला काय करायला लावायचं ते करायला लावायचं. आणि त्यातून मग ती कथा पुढे आकाराला आली. आणखी एक गोष्ट सांगतो. काय झालं, किशोर मासिकामध्ये ती कथा प्रकाशित झाल्यावर मी आमच्या सरांना
कानडे सरांना तिचे झेरॉक्स पाठवल्या. त्यांनी त्या वाचल्या आणि म्हणाले कथा चांगली झाली, पण बाबाराव त्या राजूच्या आईला मारण्याची काही आवश्यकता होती? अरे तुम्ही लोक तुमच्या हातात पेन आहे म्हणून काहीही करता काय? मी स्तब्ध झालो. मला काहीच बोलता आलं नाही, कारण त्या कथेत मी आधी तसं दाखवलं होतं की त्याची आई टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये मरण पावते आणि मग तो गावाकडे तिला घेऊन येतो. सर म्हणाले जर ती दुरुस्त करून आली तर तुमचं काही बिघडते? काही बिघडत नाही. आणि मग जेव्हा मला एक संधी मिळाली, आमचे नामदेवराव कांबळे, पद्मश्री नामदेवराव कांबळे, आमच्या वाशिमचे साहित्यिक आहेत, मोठे कादंबरीकार आहेत, ते बालभारतीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मला म्हटलं की बाबाराव तुझी एक कथा दे कोणती, आणि मी ही कथा द्यायचा निर्णय घेतला. ती कथा त्यांना दिली, किशोरमध्ये आलेली जशीच्या तशी. तेव्हा ते म्हणाले की मला हे लहान करून दे, एवढी मोठी नाही चालत आम्हाला, लहान करून दे. मग ती लहान करताना मी त्याच्यामध्ये जो त्या आईचा प्रसंग आहे राजूच्या, की ती मरण पावली आणि मग राजू तिला घेऊन जातो गावाकडे, त्याऐवजी ती दुरुस्त झाली आणि मग राजू तिला गावाकडे घेऊन येतो असं दाखवलेलं आहे. ह्या थोड्याशा लेखक म्हणून माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा आमच्या कन्नड सरांनी जे मला सांगितलं त्यानुसार मी केलेले हे बदल आहेत. तर मित्र हो, मी आता माझी ही जी कथा आहे ती वाचून दाखवतो. विद्या बनाफार छान, आणि तुमच्या त्या लेख संग्रहाला मी लवकरच आता जे काय मला लिहायचं आहे ते लिहून पाठवतो. विवेक मुसळे, वा रे वा वा वा, छान छान. आपण कथा वाचूयात. ही कथा 5वी कथा आहे, म्हणजे हा पाठ 5वा आहे. BN चौधरी सर, धन्यवाद सर. बाकी 20 रुपयांचं काय, हा शेवटचा एपिसोड आहे या मालिकेतला. रविवारचे कथा वाचन या मालिकेतला हा 45वा आणि शेवटचा एपिसोड आहे. अंबादास केदार, धन्यवाद, छान. बाकी 20 रुपयांचं काय, मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फायली सावरत विकासने विचारले. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले. आवाजावर तक्रारीच्या सुरात म्हणाले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाबिलंदर असतात. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. 100ची नोट घेऊन गेला, एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावेत, पण त्यानं तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून. काही सांगू नका हो, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला खपणार नाहीत, समजले? साहेब थोडेसे रागावून म्हणाले. नाईलाजाने विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सांगत होते. राजू हा मुलगा फसवा फसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये दाखल झाली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे. टाटा कॅन्सरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता. एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न फेकून न देता
त्याला देण्यासाठी आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासाची उत्सुकता फारच वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले. तुझं नाव काय? तू कुठला? येथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतोस? वगैरे वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा. मित्रांनो, वाशिम हा माझा जिल्हा आहे म्हणून मी इथे वाशिमचा उल्लेख केलेला आहे. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडीवजा घराशिवाय त्याच्याकडे काही नव्हतं. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो मग इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथेच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोर गरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. तर दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर, ही कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्याने एक पुठ्ठा तयार केला. त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या. मले द्या ही आमची वऱ्हाडी भाषा आहे. मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेर काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो, राजू ध्यान दे रे माझ्या पेशंटकड, मी जरा जाऊन येतो, असा म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंग मधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. विकास म्हणजे ते साहेब ऑफिस मधले. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवू लागला. हे काम राजू आनंदाने करी. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकासासाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकासासाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने पाण्याची एक बाटली विकासाच्या साहेबांनाही दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात गडला. तेवढ्यात, सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ए बोल, काय काम आहे? सर मी इरफान, राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर
ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. राजू कुठे आहे? विकासने विचारले. सर, तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती. असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, विकास, मला माफ करा. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे. त्या मानाने मी फार अनुभव शून्य आहे. या नोटेतले 80 रुपये आता माझे नाहीत. मग मला सांगा, यातल्या या बाकी 20 रुपयांचं काय? आणि साहेबांच्या त्या प्रश्नावर विकासही निरुत्तर झाला. मित्रो, कथा इथे संपली. या कथेच्या संदर्भात महाराष्ट्रभरात मी असंख्य शाळांना प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या. मला आठवते, एक दहेली नावाचं गाव आहे, माहूर तालुक्यातलं, नांदेड जिल्हा. त्या गावी तर जो कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी 16 प्रायमरी शाळातील विद्यार्थी, जवळपास 1000 विद्यार्थी एकत्र आले होते. एवढा मोठा माहोल, इतके विद्यार्थी आणि इतके शिक्षक आणि त्या शाळेचे स्वतःच्या शाळेचे विद्यार्थी, वर्ग 5 ते 10 पर्यंतचे, असा मोठा माहोल होता. आणि त्याच्यानंतर मला आणखी एक कार्यक्रम आठवतो, ऑनलाईन झालेला. नानुरे नावाचे सर आहेत, पुर्णेजवळ त्यांचं एक गाव आहे. त्या गावावर ते प्रायमरी शिक्षक आहेत. त्यांनी त्या कार्यक्रमाचं, ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि मला निमंत्रित केलं होतं त्यासाठी. तर काय झालं होतं की त्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष होत्या त्यावेळी परभणी जिल्ह्याच्या प्रायमरी विभागाच्या शिक्षणाधिकारी होत्या. मला वाटते आता त्या आमच्या अकोल्याला आहेत. बहुतेक त्यांचं नाव प्रतिभा पाटील असावं, असं एक मला आठवते. नक्की आठवत नाही, चूक भूल देणे घेणे. आणि अनेक ऑनलाईनवर अनेक शाळातील विद्यार्थी, त्यांनी तर आकडा तो 2000चा आकडा ऑनलाईन असणाऱ्या विद्यार्थ्यांचा, कारण तो कोरोनाचा काळ होता. आणि असावेत, काही सांगता येत नाही, कारण त्या काळात मुलांना अभ्यास करण्यासाठी मोबाईल शिवाय दुसरा पर्याय नव्हता. एखाद्या मुलाच्या घरी मोबाईल असेल, अँड्रॉइड मोबाईल असेल, तर त्याच्या घरी 4-4 मुलं आहेत, 6-6 मुलं आहेत, मुलं मुली जे काय असेल ते, आणि ही मुलं ऐकत असत. असे कार्यक्रम मी सुद्धा ऑनलाईन अनेक केलेले आहेत. काही कार्यक्रम झूमवर झालेले आहेत, काही गुगलवर झालेले आहेत. गुगलच आहे का ते दुसरं ॲप एक? तर अशा असंख्य कार्यक्रम. काही मग मोबाईलवर बोलून झाले, संवाद, मोबाईलवर संवाद, बोलून, किंवा मग तो संवाद काय म्हणतो त्याला, फोटो दिसतात इकडचे तिकडचे, व्हिडिओ कॉल. तर अशा प्रकारे आतापर्यंत असंख्य मुलांच्या पर्यंत महाराष्ट्रातल्या, अगदी मुंबई, एकनाथ आव्हाड नावाचे आमचे एक मित्र आहेत, ते फार चांगले आणि आघाडीचे सध्याचे बालकथाकार आहेत. त्यांनी त्यांच्या मुंबईच्या शाळेमध्ये सुद्धा मला या माध्यमातून, म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे. अशा पद्धतीनं या कथेनं मला फार मोठं यश दिलेलं आहे मित्र. याशिवाय या 2 हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचा अनुवादही झालेला आहे. इंग्रजीमध्ये अनुवाद झालेली जी कथा आहे, किंवा त्या पुस्तकामध्ये जी कथा आलेली आहे, ते पुस्तक पुढे चालून ओरिसा विद्यापीठामध्ये, ओरिसातल्या कोणत्या तरी विद्यापीठामध्ये लागणार आहे, असं सुद्धा त्या पुस्तकाच्या ज्या संपादिका आहेत
त्यांचं नाव सांगतो मी, म्हणजे ते सांगणं मला वाटते आवश्यकाच आहे. मिस्ना चानू MISNACHANU. ह्या मिस्ना चानू यांनी या कथेचे जे अनुवादक होते इंग्रजीचे डॉक्टर ज्ञानेश्वर दिघोळे सर, त्यांना सांगितलेलं आहे. आता काय होईल, कुठे काय होत असते काही सांगता येत नाही. तुम्हाला ही आमची व्यथा आहे, लेखक लोकांची, कवी लोकांची माहिती असेल की काही विद्यापीठ आम्हाला विचारतही नाहीत, कथा कविता तिकडेच लावतात आणि कधीतरी तो काळ संपूनही जातो आणि त्याच्यानंतर मग कधीतरी आम्हाला कळते का रो त्या विद्यापीठात तुमची कथा होती हो, असं होत राहते. पण काही विद्यापीठ मात्र परवानगी घेतात. अलीकडेच एका आमच्या विदर्भातल्याच एका विद्यापीठानं, माझी नाव सांगत नाही सध्या, पण माझी परवानगी घेतलेली आहे, लेखी परवानगी घेतलेली आहे. तेव्हा असेही काही विद्यापीठ आहेत. तर मित्रो, अशा पद्धतीने ही कथा मी तुम्हाला सांगितली आणि याच्यानंतर हा जो भाग आहे किंवा ही जी मालिका आहे रविवारचे कथा वाचन, ही मालिका आज बंद होत आहे. तरी लवकरच आणखी एखादी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन मी तुमच्या समोर हजर होईल आणि मग आपण पुन्हा आपला संवाद सुरू करू. तोपर्यंत नमस्कार.